नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. माझे युरोपची जी माझी ट्रिप झाली 2025 मे मध्ये, त्याचे व्हिडिओज मी देत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ बोल्झॅनो म्हणून एक गाव आहे, त्या बोल्झॅनोचा आहे. आम्ही बोलोग्नामधून व्हेरोनाला आलो. व्हेरोना बघून झाल्यानंतर तिथून रेल्वे पकडली आणि रेल्वेनं आम्ही बोल्झॅनोला आलो. आता हे जे बोल्झॅनो गाव आहे, हे बोल्झॅनो गाव हे त्या रिजन मधलं, ट्रायोल रिजन मधलं अतिशय प्रसिद्ध गाव आहे. म्हणजे ह्याच्यामधल्या माउंटेनियर्सना फार जुन्या जुन्या काय काय गोष्टी, त्याच्यानंतर ममीज वगैरे मिळाल्या होत्या. असं हे प्रसिद्ध गाव आहे. आम्ही आता काय केलं होतं, तर तिथल्या एका हॉटेलचं आधीच बुकिंग करून ठेवलं होतं. त्यामुळं मग आम्ही उतरलो आणि उतरल्यानंतर जरा मोबाईलवर चेक केलं, तर हॉटेल काही फार लांब नव्हतं, एक 500 मीटरवर होतं. मग 500 मीटरवरचं हॉटेल आहे म्हटल्यानंतर मग आम्ही चालायला सुरुवात केली. चालत असताना पाऊस सुरू झाला. मग आमच्याकडे छत्र्या होत्या. छत्री आणि आमच्या खांद्याला लावलेल्या पिशव्या आणि बॅग्स, असं ते सगळं वऱ्हाड घेऊन आम्ही शांतपणे आमच्या हॉटेलपाशी गेलो. रस्ता थोडासा म्हणजे मग बोळातनं जायला लागलं वगैरे, सगळं काही प्रॉब्लेम नाही आला पण. आणि आम्ही तिथं पोचलो. पोचल्यानंतर त्या हॉटेलमध्ये तिथं जी मुलगी होती रिसेप्शनला, ती रिसेप्शनची मुलगी होती, ती पंजाबी होती. अर्थात तिला पंजाबी फार येत नव्हतं, म्हणजे ती पाचवीत का अशी असताना फार वर्षापूर्वी तिकडून शिफ्ट झाली त्याची फॅमिली. त्यामुळे ते राहायला तिथं जवळपासच होते आणि शिफ्ट झालेली फॅमिली होती. पण ती पंजाबी मुलगी, तिचं नाव तिनं सांगितलं आणि आमच्याशी बोलत होती व्यवस्थित. मग तिनं काय केलं, तिनं आम्हाला सांगितलं की बेस्ट वे तुम्ही आता सामान ठेवा, आणि सामान ठेवून झालं का नाही की तुम्ही खाली आलात की मी तुम्हाला कुठं कुठं जायचंय, काय काय करायचंय ते सगळं सांगते. मग त्याप्रमाणे आम्ही वर गेलो, सामान टाकलं, जरा फ्रेश झालो, पाऊस झाल्यामुळं जरा तोंड बिंड धुवून घेतलं आणि खाली आलो. आता ते जे हॉटेल आहे, त्या हॉटेलचं नाव अतिशय म्हणजे नावापेक्षा त्या हॉटेलला नाव चांगलं आहे. याचं कारण असं की ते हॉटेल 100% लाकडापासून बनवलेलं आहे. म्हणजे त्याला 3 ते 4 वर्ष कंटिन्युअस अवॉर्ड्स मिळत आहेत की ते फक्त आणि फक्त लाकडापासून बनवलेलं हॉटेल आहे. आता त्या हॉटेलचं आणखीन एक कसं आहे की त्या हॉटेलमध्ये जर का म्हणजे बांधकाम करत असताना काही स्ट्रेंथनिंग करायचं असेल, तर ते लाकडाच्या आतमध्ये त्यांनी बीमिंग केलेलं आहे. मी दाखवलं आता त्या हॉटेलचं थोडंसं बाहेरच्या भागाचं शूटिंगही केलंय. पंख्यापासून सगळं लाकडी आहे. पंख्याची पाती भीती सगळं लाकडी आहे आणि अगदी सेफ पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे. त्यांचं कुकिंग हाऊस असेल, सगळं असेल, सगळीकडे लाकूड आहे. आणि ते सगळं लाकडी असल्यामुळे दिसायला सुंदर दिसतं, त्याला फिनिशही सुंदर येतो. मग त्या हॉटेलमध्ये आम्ही वरती जाऊन खाली आल्यानंतर तिनं आम्हाला सांगितलं की पहिलं तुम्ही आता काय करा, तर रेनॉन केबल कार घ्या. ही जी रेनॉन केबल कार आहे, त्यासाठी कसं जायचं, तर ती म्हणली तुम्ही स्टेशनवरनं चालत आलाय तसंच परत स्टेशनकडे जावा. स्टेशनच्या अगदी शेजारी आहे, त्यामुळं तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला ती इझिली मिळून जाईल. मग आम्ही त्याप्रमाणे चालत चालत तिकडे गेलो. आता तिथं गेल्यानंतर आम्ही काय केलं होतं, तर सगळ्या गावची आम्ही कार्ड्स काढलेली होती, म्हणजे टुरिस्ट कार्ड्स काढली होती, ज्याच्यामध्ये हे सगळं कव्हर असतं. पण ह्या गावचं आम्ही टुरिस्ट कार्ड काढलं नव्हतं. पण टुरिस्ट कार्ड काढलं नाही म्हणल्यानंतर आम्हाला तिथं गेल्यानंतर तिकीटं घ्यायची होती. त्यामुळे ती रिटेन केबल कार जी आहे, रिनेन केबल कार, त्याचं आम्ही तिथं जाऊन तिकीट घेतलं. तिकीट घेतल्यानंतर आम्ही साधारणपणे एक 2-5 मिनिटं उभे होतो केबल कारवरून यायला. केबल कार आल्यानंतर आम्ही त्यात बसलो. मग आम्हाला काय वाटलं की जो समोरचा डोंगर आहे, त्या डोंगरावर ही केबल कार जाईल आणि तिथं थांबेल. मग तिथं थोडंसं फिरायचं आणि परत यायचं. आम्ही डोंगरावर गेलो तर तिथं लँडिंगला सोयच नव्हती, म्हणजे ती केबल कार तिथं लँडच होणार नव्हती. मग ते खाली व्हॅली होती, त्या व्हॅलीच्या वरून ही केबल कार तशीच गेली. एक डोंगर पास केला, दुसरा डोंगर पास केला आणि तिसऱ्या डोंगराला तिथं लँडिंगची सोय होती. मग त्याप्रमाणे आम्ही तिथं जाऊन लँडिंग झालं आमचं. म्हणजे जवळजवळ 2 डोंगर आम्ही क्रॉस करून पुढे गेलो होतो. मग तिथं गेल्यानंतर आम्ही तिथं भरपूर फोटो काढले. बेसिकली तिथं चर्च होतं, त्या चर्चमध्ये गेलो. ते केबल कारचे काही फोटो काढले. त्याच्यानंतर आतल्या बाजूला गावामध्ये काय काय त्यांचं आहे त्याचे फोटो काढले. तिथं काय झालं होतं की ऍक्च्युली त्या गावामध्ये तिथे एक छोटी ट्रेन आहे. ती ट्रेन ते सगळं तिकडचं फिरवून तुम्हाला जागेवर आणून सोडते परत. पण ती नेमकी ते मेंटेनन्समुळं ती ट्रेन बंद होती. मग ट्रेन बंद असल्यामुळे मग आम्ही स्ट्रेट फॉरवर्ड परत आलो
आणि केबल कारमध्ये पुन्हा बसलो. आता ते तिथले काही फोटो मी वरचे टाकलेले आहेत, म्हणजे तिथलं चौक असेल किंवा चर्च असेल त्याचे फोटो मी टाकलेले आहेत. मग आता हे सगळी जी टूर आहे तिथं बघत असताना मुलांची प्रचंड गर्दी होती. म्हणून आम्ही ती मुलं एकत्र व्हायच्या आत आम्ही केबल कारच्या सेक्शनमध्ये गेलो आणि केबल कारमध्ये बसलो. आता तुम्हाला 3 ते 4 व्हिडिओ असे बघायला मिळतील की केबल कार वर जाताना असतानाचं पण आहे आणि केबल कार खाली येतानाचं पण आहे. असे ते तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील. हे सगळं आम्हाला साधारण 2 ते 2.5 तास लागले. मग आम्ही तिथून खाली आल्यानंतर कॅसल मेरिकोला जायसाठी आम्ही आमचं म्हणजे काय म्हणतोय आपण डायरेक्शन्स घेतल्या. म्हणजे थोडक्यात मॅपवर गुगल मॅप्स प्रमाणे आम्ही जायला लागलो. त्याच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला समजलं की ते बंद आहे. पण ठीक आहे म्हणलं. आम्ही तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर पेंटी टेल्वेरे ब्रिज म्हणून आहे. तो अतिशय प्रसिद्ध जुना ब्रिज आहे. त्या ब्रिजला गेलो. तिथे एक वॉर मेमोरियल आहे, म्हणजे युद्ध स्मारक आहे, जस्ट ऑपोजिट साईडला ब्रिजच्या. ब्रिजवरनं चालत आम्ही पलीकडे गेलो. खालच्या बाजूला गार्डन वगैरे सगळं आहे, त्यात मुलं खेळत होती, म्हणजे बसलेलीही होती. नंतर तिथं काही थोडंसं म्युझियम सारखं काय काय आहे, चांगली गार्डन आहे. ते सगळं आम्ही तिथलं बघितलं आणि तिथून आम्ही परत आलो. परत आल्या आल्या पहिल्यांदा आम्हाला तिथं काय दिसलं तर साऊथ ट्रायरॉल आर्किओलॉजिकल म्युझियम. ह्या म्युझियम बद्दल आम्ही ऐकलं होतं. आता हे जे म्युझियम आहे हे तसं म्युझियम नवीन आहे, पण वेल मेंटेन्ड म्युझियम आहे. ह्याच्यामध्ये तिथल्या त्या गावातली जी काही लोक त्या जंगलामध्ये किंवा डोंगरामध्ये ट्रेकिंगला जायची, त्यांना खणताना अशा बॉडीज सापडल्या की ज्या जवळजवळ 2000 वर्षापूर्वीच्या आहेत. त्यांचे कपडे असतील वगैरे काय काय बऱ्याच गोष्टी मिळाल्या. मग त्या सगळ्या गोष्टी आणून त्यांनी प्रिझर्व करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी काय केलं तर त्या गोष्टी व्यवस्थित सगळ्या रचून ठेवल्यात. त्याच्याबरोबर ऑडिओ व्हिज्युअल सेटिंग्स केलेली आहेत, म्हणजे तुम्ही ऐकू शकता. त्याच्यानंतर त्या काळातल्या गोष्टी काय काय असतात त्याही दिलेल्या आहेत. अर्थात तिथं फोटोग्राफी काढणं सोपं नाही आहे, पण आम्हाला जेवढे काही, कारण काय होतंय की तुम्हाला एक तर डोळा लावून मायक्रोस्कोप मधनं बघायचंय किंवा ऐकायचंय. त्यामुळे काही त्या बॉडीचे म्हणजे ममीचे फोटो आहेत, 1-2 मी टाकले. मग ते सगळं केलं आम्ही आणि ते म्युझियम बघून झाल्यानंतर बाहेर आलो. नंतर स्पार्केन्स स्ट्रास आम्ही घेतली आणि त्यात म्हणजे स्ट्रास म्हणजे रस्ता, तो रस्ता घेऊन आम्ही पोर्टिसीला आलो. मग तिथं आल्यानंतर केसाडेला पेसा बघायला मिळालं. त्या केसाडेला पेसाच्या बाहेरनं फोटो काढले. त्याच्यानंतर कॉर्न प्लाझला आलो. हा खूप मोठा चौक आहे, मस्त चौक आहे. नंतर आम्ही तिथून पुढे गेल्यानंतर आम्हाला पियाजा वेल्थेर स्क्वेअर आलं. ते जे स्क्वेअर आहे त्या स्क्वेअर मधले मी काही फुलांचे फोटो टाकलेत. त्याच्यानंतर तिथल्या स्टॅच्यूजचे फोटो टाकलेत. तिथं सुंदर अरेंजमेंट फुलांचे केलेले आहेत. मग त्याचे सगळ्याचे मी फोटो काढून टाकलेले आहेत. मग त्याच्या जवळच अगदी तिथं ड्युओमो डी सँटा अगदी जवळच होतं, म्हणजे त्याच्या जस्ट बॅक साईडला, आणि ते आमच्या हॉटेलच्याही जवळ होतं. ते कशासाठी प्रसिद्ध आहे, ते अतिशय जुनं कॅथेड्रल आहे ड्युओमो, आणि त्याचं रूफ वेगळं आहे. त्या रूफचा फोटो वरनं आम्हाला आमच्या हॉटेलवरनं मिळाला होता, त्यामुळे रूफचे फोटो काढता येतो. नंतर आमच्या हॉटेलच्या जवळ असल्यामुळे आम्ही ते सगळं बघितलं आणि संध्याकाळ झाल्यामुळे आम्ही म्हणलो हॉटेलमध्ये जाऊ, थोडं फ्रेश होऊ आणि परत बाहेर पडू. मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो तर हॉटेलमध्ये प्रचंड रश होता. आम्हाला समजेना काय झालंय. मग तेवढ्यात तिथला एक मॅनेजर आला आणि आम्हाला काहीतरी त्यानं खायला दिलं. मग आम्ही ते खाल्लं आणि रूममध्ये जाऊन परत आलो. रूममध्ये जाऊन परत आल्यानंतर आम्ही परत एकदा विचारलं की काय एक्झॅक्टली आहे. तर एक 90-91 सालचा म्हणजे त्या वय झालेला एक म्युझिक टीचर, त्याचं मी नाव प्रेझेंटेशनमध्ये टाकलंय, त्याचा बर्थडे होता. म्हणून तो जाज म्युझिक मधला टीचर आहे, जगप्रसिद्ध आहे. त्याच्याकडं सगळ्या जगातले म्हणजे अमेरिका असेल, साऊथ अमेरिका असेल, नॉर्थ अमेरिका असेल, इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, आफ्रिका असेल, युरोपमधले तर होतेच, जपानमधले होते, चायनीजमधले होते, सगळ्या जगातली लोक आलेली होती आणि त्यांचा परफॉर्मन्स चालू होता जाजचा. उगीच माझ्या मनात आलं, म्हणले ह्यांच्या भाषेमध्ये जाज करतायत, मग आपलं मराठी किंवा हिंदी किंवा संस्कृत एखादा श्लोक म्हणायला काय हरकत आहे. मग मी त्यांना विचारलं की त्या 90 वर्षाच्या माणसाला विचारलं की असं असं आहे, तर आमची मिसेस श्रद्धा गाऊ शकते, तर तुम्हाला काही ऐकायला आवडेल का. त्यांनी ताबडतोब अनाऊन्स केलं 100% आवडेल. त्यांनी सगळ्यांना थांबायला सांगितलं आणि सांगितलं की आता तुम्हाला एक इंडियन क्लासिकल तुम्हाला ऐकायला मिळेल म्हणून. मग थोडं ते रामाचं तिनं गाणं घेतलं, कौसल्याचा राम. मग मी त्याच्या आधी रामाची थोडीशी इन्फॉर्मेशन अगदी थोड्या शब्दात सांगितली, संपल्यानंतरही सांगितली. आता एक त्यांचं गाणं
जे चाललं होतं ते तिनं श्रद्धानं रेकॉर्ड केलं होतं ते आणि तिचं अशी 2 गाणी आहेत. ती सगळ्यात शेवटी मी ठेवलेली आहेत. तर त्याप्रमाणे ती गाणी तुम्हाला ऐकायला मिळतीलच. मग ते सगळं म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये मी सांगितल्यामुळे मी फार वेळ घेतला नाही. मग त्याच्याबरोबर म्हणजे गाणं म्हणून झाल्यानंतर भारतातल्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, भारतीय म्युझिक ह्याबद्दल खूप चांगली चर्चा झाली. त्या माणसाकडं जगातली जवळजवळ सगळ्या देशातली वेगवेगळी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आपल्याकडच्या एक तारीपासून सगळं त्याच्याकडे आहे. म्हणजे त्यानंच सांगितलं हे सगळं माझ्याकडे आहे. म्हणजे त्यानं मला कधीही आता बोलवलंय, तुम्ही त्या गावात ते कार्ड त्यानं दिले, ते कार्ड घेऊन या, तुम्हाला परमनंट माझ्या घरात एंट्री आहे म्हणून. अर्थात आम्ही जाऊ नाही जाऊ वेगळी गोष्ट आहे, पण त्यानं दिलेलं आहे मोठेपणा. मग आम्ही तिथून ते सगळं झाल्यानंतर थोडंसं त्यांच्याबरोबर बसलो, बोललो आणि मग बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर तिथं शेजारी एक म्युसियॉन म्हणून बिल्डिंग आहे, ती बघितली. म्युसियॉन बघून झाल्यानंतर आम्ही परत आलो. परत येत असताना वाटेतून आम्ही खायला काहीतरी घेऊन आलो जेवणाचं. तेही घेऊन आलो आणि खाली आम्हाला त्यांनी जेवण दिलं. अशा पद्धतीनं आमचं रात्रीचं जेवण झालं आणि आम्ही रूमवर रेस्ट घ्यायला गेलो. आता पुढचा जो दिवस होता तो आमचा गार्मिश पार्टेर किचनला जायचा होता, इन्सब्रुक व्हाया. कारण आमचं तिथं 2 ते 3 दिवसाचा हॉल्ट होता. तुम्ही माझे व्हिडिओज ऐकताय याबद्दल धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे अजूनही व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम, भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम, एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी जानकीचा नाथ, जानकीचा नाथ. राजा घनश्याम, कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम. दास राम नामी रंगे, राम होई दास, दास राम नामी रंगे, राम होई दास, राम होई दास, राम होई दास, राम होई दास, राम होई दास. दास राम नामी रंगे, राम होई दास, एक एक धागा गुंते रूप ये पटास.
दास राजा घनश्याम कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम वेणूनी सर्व झाला शेला पूर्ण होई काम वेणूनी सर्व झाला शेला पूर्ण होई काम ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम राम नाम राम नाम दिसे राम नाम गुप्त होई राम कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम हळूहळू उघडी डोळे पाहिजो कबीर वेणूनी आशेला गेला सखा रघुवीर कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम